कोकण म्हाडाच्या धुळखात पडलेल्या घरांची विक्री आता करण्यात येते आहे। धुळखात पडलेल्या घरांच्या विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीत 800 कोटींची भर पडली। विरार, बोळींज, गोठेघर आणि भांडरलीतील घरांचा या विक्रीमध्ये समावेश आहे। घरांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने प्रशासनाला थोडासा दिलासा मिळालेला आहे। त्यामध्ये साधारणतः 2014 पासून जी घरं बांधून होती ती पडून होती, पण मागच्या 5 महिन्यामध्ये आम्ही साधारणतः 4,500 ते 5,000 एवढी घरं विकलेली आहेत। यामध्ये आमच्या म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जयस्वाल सर यांनी पण त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ही सगळी घरं विकू शकलेलो आहे। आम्हाला मागच्या 5 महिन्यामध्ये 800 कोटी एवढा निधी प्राप्त झालेला असून साधारणतः आणखी आम्हाला 1,000 कोटीपर्यंत निधी सप्टेंबरपर्यंत या सदनिका विकून उपलब्ध होईल। आंदोलन केलं नसतं तर कर्जमाफी झाली नसती हे सत्य आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। तसंच नियमित कर्ज भरण्याकरता सरकारनं 1.5 लाख रुपये प्रोत्साहन निधी दिला पाहिजे असं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलं। हे माझं एकट्याचं श्रेय नाही तर सगळे शेतकरी नेते, सगळ्या शेतकऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं श्रेय आहे असं ते म्हणाले। मेघाडीतील आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडण्याकरता बच्चू कडू यांनी तब्बल 250 किलोमीटरची संघर्ष यात्रा केली। काल या यात्रेत